भारताचे शुभांशु शुक्ला आज अंतराळात झेपावणार आहेत। त्यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन जाणारी एक्झिओम 4 मोहीम आज सुरू होईल। भारतीय प्रमाण वेळानुसार दुपारी 12 वाजून नाशिकमध्ये यंदा 24 दिवसात दुप्पट पाऊस झालाय। मागील वर्षाच्या तुलनेत धरणं ही यंदा 41% अधिक भरली आहेत। 24 दिवसात 326 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 46% साठा झालाय। गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातून देखील अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। तर नाशिकमधून यंदा 2 महिने आधीच जायकवाडीला पाणी पोहोचलंय। तर गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे, मात्र पूर परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत हे पाणी आहे। गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय। दारणा धरणातून 4000 क्युसेक वेगानं हा विसर्ग होतोय। गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली असली तरी पूर परिस्थिती अद्याप कायम आहे। पावसासंदर्भातली बातमी कोल्हापुरातून आहे। कळंबा तलाव पूर्ण भरलाय। त्यातून मंगळवार पेठ आणि इतर भागांना पाणी पुरवठा केला जात असतो। काही दिवसांपूर्वीच कळंबा तलावातील पाणीसाठा पूर्णपणे ही पाणी पातळी घटली होती, मात्र आता काही दिवसांच्या पावसातच हा तलाव पूर्णपणे भरलाय। जवळपास 2.75 टीएमसी इतकी या तलावाची साठवण क्षमता आहे। बातमी नंदुरबार मधून आहे। नंदुरबार जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलंय। सातपुडा पर्वत रांगेत जोरदार पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वन्यविहीर गावात पाणी साचलंय आणि जनजीवन त्यामुळे आता विस्कळीत झालंय। गावाला नदीचं स्वरूप प्राप्त आलंय। काही वाहनंही पाण्याखाली गेली आहेत, तर अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं देखील नुकसान झालंय। नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सातपुडा पर्वत रांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। सततच्या या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आलाय। अक्राणी तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या या नदीला पूर आलाय आणि हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे 12 गावांचा संपर्क तुटलाय। सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। सातपुड्यातील या नदीला पूर आल्यामुळे पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे गावांचा संपर्क तुटला। बातमी नंदुरबार मधून आहे। नंदुरबार मध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचं पाणी पुलावर आल्यामुळे अंकलेश्वर ब्रह्मणपूर महामार्ग हा ठप्प झालाय। अक्कलकुवाहून तळोदाच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर
वन्यविहीर गावाजवळ नदीला पूर आलाय। याचा फटका 12वी बोर्डाच्या हिंदी विषयाच्या पेपरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसलाय। तर उजनी धरणातून भीमा आणि नीरा नदीत 50,000 तर वीर धरणातून 30,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय। आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीत वाढ झाली आहे। घाटाच्या पायऱ्यांवर वारकरी धोकादायक पद्धतीनं स्नान करतायत। त्यामुळे प्रशासनाची चिंता आता वाढली आहे। नदीकाठी रेस्क्यू टीम देखील तैनात करण्यात आल्या आहे। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सकावर ते वरई सातिवली पर्यंत वाहतूक कोंडीमुळे हे वाहन चालक हैराण झालेत। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवासी आणि वाहन चालकांना बसलाय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे। आदिवासी रोधात बदलापुरातल्या कोंडेश्वराच्या आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस बंदोबस्त लावा पण रोजगार हिरावू नका अशी विनंती आदिवासींनी प्रशासनाकडे केली आहे। बदलापूर पासून 7 किलोमीटरवर कोंडेश्वर धबधबा आहे। दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। त्यामुळे आदिवासींनी 2 ते 3 महिने चांगला रोजगार मिळतो, मात्र आता रोजगार हिरावू नका अशी त्यांनी विनंती केली। एवढं सामान भरून आमचा काय फायदा झाला? त्या आधीच बोलायचं होतं ना आम्हाला सामानाचा बरं आमची मोलमजुरी याच्याच असते। त्या कोलायसाठी आम्ही आता मंदिर आहे, मग लोक येतील ना दर्शनासाठी, ते बंद करून ठेवलंय। दहा 15 हजाराचं सामान आणलं तेवढं फुकार गेलं। तर धंदा कधी असतो, शनिवार रविवार असतो। काही आता एवढी दुकानं लावलेत, या दुकानात सगळ्याचं नुकसान झालं का नाही? पोलीसवाले बंदी घातली, या खुला करावा असं आमचं म्हणणं आहे। फक्त 2च महिना धंदा असतो आमचा। तळोदा शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे भिंत कोसळली आहे। यामध्ये 2 जण जखमी झालेत। त्यांच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चुनीलाल सोनवणे आणि त्यांची पत्नी केवळाबाई सोनवणे अशी जखमींची नाव आहेत। पुढची बातमी पाहूयात। बुलढाण्यातले डोणगाव वासीय फंगल इन्फेक्शनने त्रस्त झालेत। तातडीने तपासणी करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 35 रुग्णांची नोंद होतीये। अर्ध्यापेक्षा अधिक गाव खरूज झाल्यामुळे हैराण आहे। रोग नियंत्रणासाठी शिबिर आयोजित करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांनी केली आहे। बातमी जालन्यातून आहे। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 2 तहसीलदारांविरोधात शिस्तभंगाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलाय। अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्या विरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा हा प्रस्ताव आता सादर करण्यात आलाय। आतापर्यंत अनुदान घोटाळ्यामध्ये 16 तलाठी, 1 मंडळाधिकारी, 3 सहाय्यक महसूल अधिकारी आणि 1 महसूल सहाय्यकाचं निलंबन झालंय। बातमी अहिल्यानगरमधून आहे। अहिल्यानगरमध्ये आरोपीची मिरवणूक काढण्यात आली आहे। खून प्रकरणातला आरोपी तात्पुरत्या जामिनावर सुटला आणि त्यानंतर त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली आहे। या प्रकरणी सागर भिंगारदिवेसह 80 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणात सागर आरोपी आहे। समर्थकांनी पोलिसांसमोरच त्याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली आहे।
त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पुढची बातमी पाहूयात. काल संध्याकाळी बोरिवलीत देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली बसला आग लागल्यामुळे आगीचे लोट हे मेट्रो स्टेशनवर पसरले. याच आगीच्या धुराचे लोट हे थेट मेट्रोत सुद्धा गेल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. मेट्रो स्टेशन बाहेर मोठी आग लागली तरी मेट्रो देवीपाडा स्टेशनवर थांबवली आणि दरवाजे उघडले. या सर्व प्रकारामुळे मेट्रोत प्रचंड धूर झाला. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती असं ट्विट एका प्रवाशाने करत मेट्रो प्रशासनाला जाब विचारला. यार कोई डिजास्टर मैनेजमेंट है कि नहीं यार? वीडियो डालो. आपण ही दोन दृश्य पाहू शकतायत. मेट्रो स्टेशन खाली बेस्ट बसला आग लागल्याची पहिली दृश्य आहेत आणि त्यामुळे या आगीमुळे धुराचे लोट पसरलेत आणि मेट्रोमध्येही हा धूर पसरलाय. त्यामुळे या प्रवास करणाऱ्या नागरिकांची प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. लिटरली ऑल वुड हैव डाइड. लिटरली इसने 10 मिनट और लेट किया होता ना. पुढची बातमी पाहूयात. माळेगाव कारखान्यासाठीची मतमोजणी आता सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनलची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे. अजित पवार गटाचे 4 उमेदवार विजयी झालेत. यामध्ये विलास देवकाले, नितीन शेंडे, रतनकुमार भोसले हे विजयी झालेत. दुसरीकडे चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये चंद्रराव ताबरे, रणजित खलाटे, वीरसिंग गवारे, राजश्री कोकरे हे सगळे आघाडीवर आहेत. याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजयी घोषित करण्यात आलाय. या संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे माळेगाव कारखान्यासाठीची 500 कोटी घेऊन येतो असं अर्थमंत्री म्हणतायत. एक प्रकारे हा भ्रष्टाचार आहे असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. फडणवीसांनी या संदर्भात चौकशी करावी असंही राऊतांनी म्हटलंय. माळेगाव कारखान्याला आपण 500 कोटी रुपये द्यायचं जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी, एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे, हे करप्शन आहे, ही लालूच आहे. मी 500 कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मतं द्या सांगतोय. ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे. हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना जाब विचारा, कारवाई करा त्यांच्यावर. वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस लागली आहे. या वारी संदर्भातलेच महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात. आज माऊलींची पालखी सोन्याची नगरी जेजुरीहून प्रस्थान ठेवणार आहे, तर वाल्हे गावात मुक्कामी असणार आहे. आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या या पालखीनं आतापर्यंत 70 किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण केलाय. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाट पार करत उडबंडी गावात मुक्कामी असणार आहे. आतापर्यंत पालखीतील वारकऱ्यांनी तब्बल 88 किलोमीटरचा पायी प्रवास पार केलाय. शांती ब्रह्मा श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा आजचा पाटोदाहून दिघोळला प्रस्थान करणार आहे आणि पालखीचा आजचा मुक्काम दिघोळमध्येच असेल. गेल्या 400 वर्षांपासून नाथांचा पालखी सोहळा हा पंढरीच्या आषाढी वारी सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. निसर्गरम्य वातावरणातील गारमाथा येथील सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांसह राज्याच्या विविध भागातून या मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. यानंतर बातम्या पाहूयात मुंबई आणि ठाण्यातून काही महत्त्वाच्या टॉप 5 मधून.
IIT मुंबईच्या संशोधकांनी शाश्वत ऊर्जेचा शोध लावलाय. सूर्यप्रकाशाची उष्णता साठवून ठेवण्याची थर्मोकेमिकल प्रणाली त्यांनी विकसित केली आहे. ही प्रणाली उन्हाळ्यात उष्णता साठवणार आहे आणि हिवाळ्यात गरजेनुसार ती वापरता येणार आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलाय. प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय. या घटनेत 5 प्रवासी ठार तर 3 जण जखमी झाले होते. याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आठवड्याभरात महामार्गावर खड्डे पडलेत. शहापूर तालुक्यातील हद्दीत हे खड्डे पडलेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महामार्गाच्या अशा अवस्थेमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ठाण्यात अनधिकृत इमारतींवर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे. गेल्या 5 दिवसात 73 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या, तर काही ठिकाणी प्लिंथ, कॉलम, स्लॅब बांधकाम हे हटवण्यात आलंय. हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. भाईंदरच्या मीरा रोडवर घरातील तिजोरी फोडून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, कार असा 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान कांदिवलीमधून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुम्हाला बंपर बोनस मिळणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी ग्राहकांना 5,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. जिओ ग्राहकांना 5,000 रुपये मिळणार. अंबानींकडून जिओ ग्राहकांना बंपर बोनस. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्या खात्यात 5,000 रुपये जमा होणार आहेत. होय, असा दावा करण्यात आलाय. कारण जिओ कंपनीला 8 वर्ष पूर्ण झाल्यानं हा बोनस देत असल्याचा दावा करण्यात आलाय. सध्या जिओचे लाखो ग्राहक आहेत. त्यामुळेच खरंच जिओच्या ग्राहकांसाठी अंबानी बोनस देणार आहेत का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. जिओला 8 वर्ष पूर्ण झाल्यामुळं सर्व ग्राहकांना 5,000 रुपयांचा बोनस दिला जातोय. पैसे खात्यात जमा करण्यासाठी दिलेलं कार्ड स्क्रॅच करा. यासोबतची लिंक उघडल्यावर पैसे खात्यात जमा होतात. हा मेसेज व्हायरल झाल्यानं याबाबत थेट जिओ कंपनीकडेच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत माहिती मिळवली असता असा जिओनं मेसेज पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं. मग ही लिंक कोणी पाठवली? अशा लिंक उघडल्यास काय गंभीर परिणाम होतात? याबाबत आम्ही सायबर एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली. त्यांच्या जिओचे अधिकृत कुठल्याही पद्धतीने याची माहिती दिलेली नाही आहे. त्या सगळ्या फिशिंग लिंक्स असतात, जेणेकरून ग्राहक त्याच्यावर क्लिक करतील व त्याच्यामध्ये अकाउंटची माहिती भरतील व जे सायबर क्रिमिनल आहेत ते त्यांची खाती पण रिकामी करतील. अशा फिशिंग लिंक असतात. अशा फिशिंग लिंकचा वापर सायबर क्रिमिनल त्यांचा मोबाईल हॅक करण्यासाठी यूज करतात. अशा कुठल्याही लिंकवर कधीही कोणी क्लिक करू नये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जिओ ग्राहकांना 5,000 देणार हा दावा खोटा आहे. पैसे द्यायचे असते तर ग्राहकांच्या खात्यात टाकले असते. कोणतीही कंपनी पैसे ट्रान्सफरसाठी लिंक देत नाही. सायबर चोरटे लिंकच्या माध्यमातून फसवणूक करतात. मेसेज सोबतची लिंक उघडून पाहू नका. आमच्या पडताळणीत जिओ ग्राहकांना 5,000 रुपयांचा बोनस देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे तुम्हाला जर असा कोणताही मेसेज किंवा लिंक आल्यास उघडू नका. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.